बिचारे अजितदादा, आजपर्यंत मोबाईलवरती त्यांचा सगळा बट्ट्याघोळ जनतेसमोर आणला. आयुष्यात पहिला नेता होता, ते बी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री. विचारला प्रश्न, सापडले समोर की प्रश्न विचारला. परवा मालेगाव मध्ये आधी अत्याचार झाला, काल परतच अत्याचार झाला. न्याय कुठंच भेटत न्याय भेटण्याकरताच न्यायालय. न्यायालय आहे ना, न्यायालयावर विश्वास नाही दादा, पण फास्ट ट्रॅक म्हणता पण होत नाही. प्रश्न विचारल्यानंतर मग दादांना बाप म्हणणाऱ्या अवलादींना राग आला. राग आला की म्हटले आवाज कमी आहे. आवाज कसा कमी आहे? ना मला कुठं माईक लावलेला होता, ना कॅमेरा माझ्या तोंडापाशी होता. परत तिथं गोंगाट पण होता, संवेदनशील वातावरण होतं, प्रश्न पण संवेदनशील होता. आणि प्रश्न अजित पवारांना कळाला, हे सगळ्यात मोठं ना. त्यांनी उत्तर दिलं, न्यायालयीन प्रक्रिया आहे ना. अरे शंडासारखे तुम्ही, नामर्दासारखे तुम्ही वागणारे काय न्याय देणार? 2 महिन्यात न्याय देणारे तुम्ही, वर्ष उलटलं तरी न्याय देणार नाहीत. तुम्ही कोणत्याच प्रकरणात न्याय देऊ शकत नाही, कारण की तुम्ही कायमस्वरूपी न्यायालयाला पुढे केलंय. भारतीय संविधानावरती या भारतातील प्रत्येक नागरिकाचा विश्वास आहे, पण तो न्याय हा लवकर भेटला पाहिजे, एवढी माफक अपेक्षा आहे. प्रश्न विचारल्यानंतर दादा पण माझ्या तोंडाकडे बघून असं, हे कशाला आलं असेल समोर, ह्याला मी कसा घावलो असेल, अशी भावना होती त्यांच्यात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारला प्रश्न विचारल्यावर अजित पवार खेकासतात. मी विचारल्यावर खेकासायची हिंमत नाही झाली. समजला? कोणी बी असू द्या, मग सोडणार नाही. समोर आला की प्रश्न विचारला, सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न विचारला. आपल्याला कर नाही तर डर पण नाही, आपण भीत नाही कोणाला, आणि गरज पण नाही भ्यायची. कारण की ही जी पदावर बसलेली मंडळी आहे, जनतेची नोकर आहे, आणि मी एक सामान्य नागरिक, माझा तो पूर्ण अधिकार आहे. मग तुम्ही कितीही वडावड करा, आपण शांत बसणार नाही.